22 किलो सोन्याचा कलशारोहण सोहळा आळंदी येथे संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुवर्ण कलशारोहणचे पूजन। आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या शतकोत्तर संजीवनी समाधी जयंती निमित्ताने मंदिरावरती 22 किलो सोन्याचे सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न झाला। पुणे शहरातील तीर्थक्षेत्र आळंदी येथे ज्यांनी संप्रदायाचा पाया रचला ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण दिनाच्या पावन पर्वावर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभ संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण कलशारोहणाचे पूजन करण्यात आले। महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभाचे पूजन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। ज्ञानेश्वरी सार्थ ऑडिओ बुक प्रकाशन शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते। या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला ज्ञानेश्वर माऊली देवस्थानच्या विश्वस्तांच्या आदेशानुसार काही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। आज अभिवादन करतो। आज माऊलीच्या संजीवन समाधी मंदिरावर सुवर्ण कलशाचं रोहण होतंय। खरं म्हणजे त्या अर्थाने आज खरोखरच मगाशी कोणीतरी सांगितलं आपल्या चैतन्य महाराजांनी सोन्याचा दिवस आहे आणि मी म्हणेन की आज खरोखरच सोन्याचा दिनू आणि वर्षे अमृताचा घनू अशी आजची परिस्थिती आहे। माऊलीच्या संजीवन मंदिराच्या महाद्वाराच्या जीर्णोद्धाराचा देखील कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि त्याचा देखील इतिहास मगाशी सांगितला। आणि त्याचबरोबर आता ज्ञानेश्वरी सार्थ ऑडिओ बुक प्रकाशन देखील या ठिकाणी झालं। खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय आगळा वेगळा दिवस आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। संत नामदेवानी महाद्वाराचं वर्णन सिंहनाद शंख भेरी सिंहनाद शंख भेरी गजर होतो महाद्वारी असं केलं होतं। या महाद्वारातून लाखो भाविक भक्त नतमस्तक होऊन माऊलीच्या मंदिरात प्रवेशतात आणि त्याच्या जीर्णोद्धाराचा देखील आज समारंभ झालेला आहे। खरं म्हणजे ही परंपरा खूप मोठी आहे। पुढे घेऊन जाणं आणि तिला पुन्हा झळाळी प्राप्त करून देणं हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे सर्व कार्यक्रम बघताना एक मनामध्ये खूप आज पवित्र अशी भावना दाटून आलेली आहे आणि सुवर्ण कलश कसा या ठिकाणी आपण त्याला फक्त माऊलीच्या भक्तांना आवाहन केल्यानंतर कुठली आडकाठी न येता एवढ्या जलद गतीने सुवर्ण कलशाचं काम होणं हे देखील एक आगळं वेगळं खऱ्या अर्थाने एक आगळी वेगळी घटना आहे असं मी म्हणेन। कारण आपल्याला माहीत आहे, आम्हाला त्याची जाणीव खूप आहे, अनुभवही आहे, परंतु वारकरी संप्रदाय एवढी मोठी शक्ती आहे, तुम्ही फक्त आवाज दिल्यानंतर काही कमी पडत नाही। त्याचं ज्वलंत उदाहरण आज आपल्या समोर आपण पाहतोय। खरं म्हणजे मी मुख्यमंत्री महोदय देखील अनेक वेळा इथं आले। मी देखील मागच्या वेळेस आलो तर माऊलीच्या गाभाऱ्यात जवळपास 1-1.5 तास बसता आलं प्रस्थानच्या वेळेस। आणि खरं म्हणजे आम्ही तसे दोघंही म्हणजे धार्मिक आणि पांडुरंगाचे वारकरी आहोत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नंतर आहोत। त्यामुळे जे जे काही करायचं ते अगदी मनापासून करायचं आणि त्यामुळे आज एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे। खरं तर ही पुण्याई आमची नाही आहे,
त्या ज्ञानोबा माऊलीची आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं घडतंय. एक काळ असा होता की ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांनी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. आज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीच्या निमित्ताने सुवर्ण कलश आरोहण आणि पूजन या अतिशय नेत्रदीपक सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी सांगितलं की ते उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर एक वारकरी म्हणून मी आलो आहे असे सन्माननीय श्री एकनाथ शिंदेजी, आमचे सहकारी मंत्री जयकुमार गोरेजी, या संस्थांचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री महेंद्र महाजनजी, माननीय नीलमताई गोरे, आपण सर्वच ज्यांचं मार्गदर्शन घेतो ते या संपूर्ण वारकरी संप्रदायाचे अर्धव्यू श्री मारुती महाराज कुरेकरजी, त्याचप्रमाणे श्री नारायण महाराज जाधवजी, या ठिकाणी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, विश्वस्त डॉक्टर श्री भावार्थ देखणे, विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमा, विश्वस्त श्री चैतन्य लोंढे, विश्वस्त ॲडव्होकेट रोहिणीताई पवार, श्री पुरुषोत्तम पाटील, खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार बाबाजी काळे, आमदार उमाताई खापरे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार देवेंद्र कोठे, या ठिकाणी उपस्थित सर्व दानशूर दानवीर असे आमचे नागरिकगण, सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारची ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना देखील करतो. आणि आज जन्माष्टमीचा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे की योगेश्वर श्रीकृष्णाला आपण पूर्ण अवतार मानतो आणि या पूर्ण अवताराने ज्या प्रकारे जीवनाचा मार्ग आपल्याला दाखवला आणि कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये ज्यावेळी पार्थ लढायला तयार नव्हता आणि धर्मयुद्ध मी लढू शकत नाही असं सांगत होता, त्यावेळी विश्वरूप दर्शन देत जगातलं सगळ्यात मोठं ज्ञान भगवत गीता ही योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितली आणि त्याच पवित्र दिवशी ही गीता सामान्यातल्या सामान्यापर्यंत मराठीमध्ये ज्यांनी पोचवली, हे वैश्विक ज्ञान सामान्य माणसापासून जे कदाचित दूर होतं ते त्याच्यापर्यंत पोचवलं. अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या या मंदिराच्या कळशाचं आरोहण, सुवर्ण कळशाचं आरोहण हे आज होत आहे. यापेक्षा सुंदर अशा प्रकारचा योगायोग हा दुसरा कुठलाच असू शकत नाही. आणि म्हणून मी सर्व विश्वस्त मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो. खरं म्हणजे अध्यक्ष तर प्रत्यक्ष न्यायाधीश महोदय आहेत, पण सगळे जे विश्वस्त आहेत, मला अतिशय आनंद वाटतो की ही नवीन पिढी आहे.
सगळे सुशिक्षित आहेत, शिकले सवरले आहेत आणि लौकिक ज्ञानासोबत आध्यात्मिक ज्ञान देखील यांनी सर्वांनी प्राप्त केलेलं आहे. वारकरी संप्रदायाची जी मूल्य आहे त्या मूल्यानुरूप काम करण्याचा प्रयत्न करणारे असे सगळे विश्वस्त या ठिकाणी लाभले आणि म्हणूनच